आता रेझोनन्स इफेक्ट दोन प्रकारचे आहे, एक पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आणि निगेटिव्ह. त्याला पॉझिटिव्ह आर इफेक्ट म्हणतो आपण, पॉझिटिव्ह आर इफेक्ट, आणि दुसरा निगेटिव्ह आर इफेक्ट, निगेटिव्ह आर इफेक्ट. तर मी हे जे आज सांगणार आहे ते तुम्ही एकदम पद्धतशीर ऐकायचं, कारण की याचं आपल्याला नेहमी काम पडणार आहे प्रत्येक लेसन मध्ये. ओके, इच अँड एव्हरी लेसन समोर येणाऱ्या प्रत्येक लेसन मध्ये याचं आपल्याला काम पडते. आता जसं तुम्हाला माहित आहे, हे रेझोनन्स वगैरे जे आहे हे सगळं जिथे कॉन्ज्युगेटेड पाय सिस्टीम आहे, म्हणजे अल्टरनेट पाय बॉन्ड जिथे आहे तिथे पॉसिबल आहे. जिथे पाय बॉन्ड नाही आहे तिथे रेझोनन्स इफेक्ट काम करत नाही, म्हणजे रेझोनन्स नसतेच तिथे, इफेक्टचा प्रश्नच नाही. ओके, मग आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हे जे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आणि निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट काय, तर मी तुम्हाला याच्या आधी पण काल परवा क्लासमध्ये सांगितलेलं आहे की दोन प्रकारचे ग्रुप्स किंवा एलिमेंट्स असतात. एक तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात, डोनेटिंग, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग. आता जसं आम्ही सांगितलं तुम्हाला, अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग, किंवा त्यांच्याजवळ लोन पेअर असते, लोन पेअर कंटेनिंग जे असतात ते पण डोनेटिंग असतात, बरोबर. मग आता ये जो है अल्किल ग्रुप बोलो या लोन पेयर डोनेटिंग ग्रुप बोलो, ठीक है, ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हो गए. अभी कुछ ऐसे भी रहते जो इलेक्ट्रॉन विड्रॉ कर लेते, निकालने की काम करते, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप है, ठीक है, जैसे NO2 ग्रुप है, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप है, COOH इलेक्ट्रॉन ग्रुप विड्रॉइंग ग्रुप है, C निगेटिव, ये या बहुत सारे ऐसे. तो ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप है. मतलब दो प्रकार के ग्रुप रहते हैं, एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग और एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. अगर कॉन्जुगेटेड पाई सिस्टम के अराउंड अगर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटैच रहा, अच्छे सुनना, फिर कॉन्जुगेटेड पाई सिस्टम मतलब क्या, जैसे ये पाई सिस्टम है, अभी ये बेंजीन निकाल रहा हूं मैं, ठीक है, ये अल्टरनेट डबल बॉन्ड या ऐसे तुम लोगों को पता ही है, अभी इसके बारे में बताने की कोई जरूरत नहीं. तो ये अल्टरनेट डबल बॉन्ड ऐसे मैंने दिया, ठीक है. तो ये अल्टरनेट डबल बॉन्ड जो है ये हो गई तुम्हारी कॉन्जुगेटेड पाई बॉन्ड सिस्टम. ओके, अब इसको अगर यहाँ पे मान लो, ऐसे यहाँ पे देंगे हम इसको, कार्बन नंबर 1 बोलेंगे फिलहाल. अभी यहाँ पे कौन सा ग्रुप अटैच रहता है, जैसे अगर मान लो Cl है तो वो इलेक्ट्रॉन लेने वाला ग्रुप है, ठीक है. और अगर मान लो जैसे NH2 है, एनिलीन, ये इस पे लोन पेयर रहती, वो इलेक्ट्रॉन देने वाला ग्रुप है, मतलब ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग है, NH2, ठीक है. और जब भी मैंने बोला जैसे CN बोलो या Cl बोलो, ऐसा कोई रहा अटैच, तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करने वाला ग्रुप है. अगर यहाँ पे ये जो पाई बॉन्ड कॉन्जुगेटेड सिस्टम है, तो पाई बॉन्ड कॉन्जुगेटेड सिस्टम में अगर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटैच रहेगा, जैसे यहाँ पे है, सॉरी, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अगर अटैच रहेगा जैसे यहाँ पे है, तो ये बताएगा पॉजिटिव आर इफेक्ट. क्या बताएगा? पॉजिटिव आर इफेक्ट. देवराज, देवराज जवान, यस सर. आया बेटा, समझ में आ रहा है? हाँ सर. हाँ, चार वक्त समजलं रे? हो सर. हाँ, चला, व्हेरी गुड. बाकी मंडळी समजून राहिलेलं आहे? हो सर. हा, चला, आजचेच दिवस मग आपण तर आपला क्लासवरच होईल सगळे. रिपीटही करण, काही प्रॉब्लेम नाही, नाही समजलं तर रिपीटही करण, पण व्यवस्थित आहे. आपला दिवस वाया नाही गेला पाहिजे याचं थोडंसं भान ठेवायचं आपण. रिपीट करणं म्हणजे दिवस वाया जाणे एक प्रकारचा, ठीक है. तर जर समझा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अगर अटैच है यहाँ पे, ठीक है, तो फिर वो पॉजिटिव आर इफेक्ट बताएगा. और क्योंकि खुद होके, जैसे कल हमने बात किए थे, कल एग्जाम्पल सांगितलं मी तुम्हाला, ठीक है. तर पॉजिटिव इंडक्टिव इफेक्ट, निगेटिव इंडक्टिव इफेक्ट बस सेम वही है, कोई ये नहीं है, ठीक है.
अभी यहाँ पे ये जो है खुद होके इलेक्ट्रॉन डोनेट कर रहा है ना, खुद होके जब इलेक्ट्रॉन डोनेट करता है तो अच्छी बात है कि बुरी बात है? अच्छी। चांगली गोष्ट आहे, नाही, चांगली गोष्ट आहे. मग चांगली गोष्ट आहे तर पॉझिटिव्ह गोष्ट आहे, बरोबर आहे. पण इथे जर समजा दुसरा ग्रुप अटॅच असला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, तर हे इकडे जर डबल बॉन्ड असेल त्यातला एक बॉन्ड ओढून घेतो तो असा. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जर ग्रुप असेल तर तो इलेक्ट्रॉन काय करतो, ओढून घेतो. अलग लक्षात तुमच्या. आणि म्हणून मग काय असते, ते पॉझिटिव्ह चार्ज रेल, म्हणून काय असते की हे इलेक्ट्रॉन ओढून घेत असते. तर हे हे ज्या इच्छा या कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे ते फिर उसका मन रहो ना रहो ये खींच लेगा, डाकू वाला कार्यक्रम. ठीक आहे, आपल्या क्लासमध्ये आपलं बोलणं झालं होतं त्याच्यावर. तर असं जर असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल तर तो शो करते निगेटिव्ह आर इफेक्ट. आता हे तर तुम्हाला लक्षात आलं की जबरदस्तीने इलेक्ट्रॉन ओढणे म्हणजे शेवटी निगेटिव्हच आहे आणि स्वतःहून इलेक्ट्रॉन डोनेट करणे म्हणजे पॉझिटिव्हच आहे. आता याचे परिणाम काय होते हे मी तुम्हाला सांगतो. हे तर लक्षात आलं, कधी पॉझिटिव्ह आर इफेक्ट आणि कधी निगेटिव्ह आर इफेक्ट. हो हा, सर. हे एवढं लक्षात ठेवायचं. हे एंट्रन्सच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असते, तसंही थेअरीच्या दृष्टीने पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, मी व्यवस्थित सांगतो. आता पाच, आता जे मी शिकवायला चाललो हे व्यवस्थित ऐका, एकदम पद्धतशीर बिलकुल. आता मी तुम्हाला काही स्ट्रक्चर्स काढून दाखवणार आहे. ते पॉझिटिव्ह आर इफेक्ट मी सुरू करतो आहे. पॉझिटिव्ह आर इफेक्ट नाही, तो 10th मध्ये आहे. घेऊ नको त्याला. ठीक है, तर पॉजिटिव आर इफेक्ट. ओके, अब ये पॉजिटिव आर इफेक्ट क्या है देखो. अब ये जैसे बेंजीन रिंग है, चांगला आहे का, एकदम पद्धतशीर आहे का. ठीक आहे, व्यवस्थित एकदम बिलकुल, काही टेन्शन नका घेऊ. जोपर्यंत आपण एकमेकाच्या सपोर्टिंग आहोत तोपर्यंत टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. समजा असे अल्टरनेट डबल बॉन्ड आहे. ठीक आहे, इथे प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन आहे. इथचा हायड्रोजन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे एक एक कार्बन तर आहेत. जेवढे कॉर्नर तेवढे कार्बन. हे तर सांगायचं काम नाही पडायला पाहिजे नेहमी नेहमी. आणि इथचा जो हायड्रोजन आहे तो काढून मी समजा NH2 ग्रुप तिथे लावला फॉर एक्झाम्पल विथ लोन पेअर. उमांशू आहे रे, उमांशू बॅच मध्ये आहे सर. हा, चला. तर असा लावला. आता ही झाली लोन पेअर. तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनवर लोन पेअर असते. ठीक आहे, आता काय होते, हे झालं. आता हा इथे इलेक्ट्रॉन शिफ्ट करते आपले 2 इलेक्ट्रॉन. एरोवर खूप महत्व आहे. आता जिथे मी एरो देणार ते एरो खूप महत्वाचे. आता इथं इलेक्ट्रॉन शिफ्ट करते. असं केल्याबरोबर पावर काय होईल, की असं केल्याबरोबर काय होईल पहा. ही बेन्झीन रिंग बरोबर आहे. आता इथे बॉन्ड आहे आपला. गडबड नका करू, काहीच माईक बी घालू नका तुम्ही. माझं ऐका फक्त तुम्ही, चांगलं बनण्याचा माझा ऐका. इथे पहा, तर पहिलेच कोणता बॉन्ड होता, सिंगल बॉन्ड होता. आता लोन पेअर आल्याबरोबर इथे डबल बॉन्ड होतो असा. ठीक आहे, आणि हा NH2. आता या NH2 चा इलेक्ट्रॉन वापरला गेला, लोन पेअर यूज झालं ना, म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. आता या कार्बनचा अल्फा काय आहे, यावाल्या कार्बनचा 1 2 3 4 5. मग 5 राहील का सांगा बरं मला. हा, म्हणून मग काय होते, हा जो इकडे लक्ष द्या, हे जे पाय इलेक्ट्रॉन असतात ना ते या कार्बनवर शिफ्ट होतात. त्या कार्बनवर त्याच्या ऑर्बिटल मध्ये चालले जातात ते पाय इलेक्ट्रॉन दोन्हीच्या दोन्ही. म्हणून आता इथे हा बॉन्ड राहणार नाही, इथे राहील निगेटिव्ह चार्ज असा. म्हणजे इथला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला. हे पाय इलेक्ट्रॉन जो आहे ते इकडे शिफ्ट झाले या कार्बनवर. याच्या ऑर्बिटल मध्ये जाऊन बसतात ते इलेक्ट्रॉन. कारण की इकडून यांनी इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं इथे डबल बॉन्ड बनला, यहाँ पे डबल बॉन्ड हुआ करके ये जो है ये इलेक्ट्रॉन यहाँ पे जो बॉन्ड था ये वाला ये यहाँ पे शिफ्ट हो गया. ये हो गया स्ट्रक्चर नंबर 1. अभी क्या होता, इधर ध्यान दो. अभी क्या होता, ये जो इलेक्ट्रॉन है, अच्छे से ध्यान दो तुम लोग, ये जो इलेक्ट्रॉन है ये यहाँ पे बॉन्ड बनाते, यहाँ पे. अब वहां पे बॉन्ड बनाते, इसलिए फिर ये जो इलेक्ट्रॉन है ना, ये पाई वाले, ये पाई इलेक्ट्रॉन इस कार्बन पे शिफ्ट होते हैं. पाई इलेक्ट्रॉन शिफ्टेड ऑन दिस कार्बन. तो स्ट्रक्चर कैसे बनेगा देखो, जो जैसा है वैसे ही लिखना है, एज इट इज लिखना है. जो जैसा है, जहां पे चेंज नहीं है उसको एज इट इज लिखो. ठीक है, ये डबल बॉन्ड NH2 है, इस पे पॉजिटिव है. इस पे पॉजिटिव क्यों आया, ध्यान में आया तुम लोगों को.
हो सर। हाँ, अब यहाँ का बॉन्ड फिक्स है। अब यहाँ पे देखो मैंने क्या बोला, ये जो दो इलेक्ट्रॉन है यहाँ पे बनेंगे, यहाँ पे बॉन्ड बनाएंगे वो ऐसा, और ये जो है इसके पास नेगेटिव चार्ज आ जाएगा ये कार्बन पे, क्योंकि आई बात समझ में, उसके ऑर्बिटल में जमा रहेंगे। ये हो गया तुम्हारा स्ट्रक्चर नंबर 2। अब ये कार्बन जो है, ये जो इलेक्ट्रॉन है, अब यहाँ पे बॉन्ड बनाएंगे, एक एक घर समोर चालले पहा, और ये जो है पाई इलेक्ट्रॉन दीज आर शिफ्ट ऑन दिस कार्बन एटम। एक एक डायग्राम पहा तुम्ही, असं हे चाललं ते परसिस्टन्स ऑफ विजन सारखं, एक एक पोझिशन समोर समोर सरकून राहिलेलं आहे, लक्षात? ठीक आहे, चलो हे डबल बॉन्ड NH2 जसाच्या तसा आहे बाळांनो तो, हा बॉन्डही तसाच आता. आता पहा हा हा इलेक्ट्रॉन इथे बॉन्ड बनला, इथे नाही आहे, इथे बनला. ठीक आहे, आणि इथे निगेटिव्ह चार्ज या कार्बनवर. आता लास्टली काय होईल, स्ट्रक्चर नंबर 3. हे तर ओरिजिनल आहे म्हणून मी याला नंबरच नाही दिला. हे रेझोनन्स हायब्रिड आहे, हे फिरून राहिलेलं आहे गोल 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 गोल. पहा इथे, इथे नाही आहे, इथे आला, बरोबर आहे, मग इकडे शिफ्ट झाला, इकडे आता इकडे शिफ्ट होते, एक एक घर समोर समोर शिफ्ट होऊन राहिलेला आहे. आणि आता लास्टली काय होईल की हा जो आहे हा इथे चालला जाईल, आणि हा बॉन्ड इथे, सॉरी याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, आणि हे आपल्या घरी चाललं जाईल वापस, जिकडून आलं होतं तिकडून, बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉन इथे, आणि हा बॉन्ड आपल्या घरी, माहेरी चालला तो आता, माहेरी. ठीक आहे ना? हा, तर मग पुन्हा काढतो. बेन्झिन रिंगची बासुंदी नाही झाली पाहिजे, बेन्झिन रिंगच दिसली पाहिजे. मग आता हा डबल बॉन्डचा काय होऊन जाईल पुन्हा, सिंगल NH2 जसा तसं, त्याच्यावर आता पॉझिटिव्ह नाही राहणार, आता काय राहील, लोन पेअर. वापस चालला ना तो बॉन्ड त्याच्याकडे. हो हो सर. सर. हा, इथे पहा, इथे आहेच आपला, इथे आहेच. आता हा जो बॉन्ड आहे इथे नवीन बॉन्ड बनणार आहे. लक्षात? आता इकडे पहा, इथे पोझिशन कशी होती पहा. 1 याला 1 म्हणतो मी, 1 2 मध्ये बॉन्ड होता, 2 3 मध्ये नव्हता, 3 4 मध्ये होता, 4 5 मध्ये नव्हता, 5 6 मध्ये होता, त्याच्यात नव्हता. आता इकडे पहा, एक पोझिशन समोर शिफ्ट झालं. ते पहिले ते असं होतं, असं, आता ते असं झालं. ते पूर्ण बॉन्ड डिलोकलाइज झाले. डिलोकलाइज होणे म्हणजे फिरणे, डिलोकलाइज होना मतलब वो घूमना, पूरे रिंग में वो बॉन्ड क्या हुए, शिफ्ट हुए. आई बात समझ में? अब इससे क्या होता है, स्टेबिलिटी बढ़ती. रेजोनेंस रेजोनेंस जब होता है तो स्टेबिलिटी क्या होती है, बढ़ती है. ठीक है, तो इसीलिए अभी यहाँ पे एक बात ध्यान में रखो कि ये जो बेंजीन रिंग रहती है, अच्छे से ध्यान में रखो. स्वयं आहे रे यावलकर, हो सर. तो तुझा मित्र वेदांत, हो सर. हा, दूसरा वेदांत मेटकर. आता भाई बेंझिन रिंग आहे ना, माझ्याकडे लक्ष दे, मी तुम्हाला सांगतो. स्वराज, ही बेंझिन रिंग आहे. याला जर आपण 1 कन्सिडर केलं, समजा गेला 1, ठीक आहे, ही पोझिशन जर पकडली मी आहे कशी, 2 3 4 5 आणि 6 असं पोझिशन नाव देतो. तर याच्यामधली 2 आणि 6 पोझिशनला ऑर्थो पोझिशन म्हणायचं. ऑर्थो पोझिशन 2 आणि 6 ही ऑर्थो पोझिशन असते. ठीक आहे, 2 आणि 6 कोणती पोझिशन असते, ऑर्थो. त्याच्यानंतर 3 आणि 5 जी असते ती मेटा पोझिशन असते, आणि 4 नंबरची जी पोझिशन आहे ती प्यारा पोझिशन असते. नोट करा, मोस्ट IMP. 2 6 ऑर्थो, 3 5 मेटा पोझिशन, आणि 4 इज अ प्यारा पोझिशन. हे नंबरिंग, हे रिंग काढा, त्याला नंबरिंग द्यायचे, आणि त्या नंबरिंगच्या हिशोबानं हे लिया बाजूने असतं.
मोस्ट टाइम बी आहे ते पूर्ण वर्षभर कामात पडणार आहे. जोपर्यंत शिकान केमिस्ट्री तोपर्यंत कामात पडणार आहे ते. आणि जेव्हा इंजिनियर बनान, केमिकल इंजिनियर वगैरे बनान आणि मोठ्या नोकरीवर लागणार चांगले, तेव्हा मग तुमच्या हाताखालून जे मुलं जातील ट्रेनी, ते तुम्हाला तुम्हाला सांगावं लागेल त्यांना कोणतं काय असते. त्याच्यासाठी तिथपर्यंत कामात पडणार आहे. आलं का लक्षात? मला जेव्हा 11वी शिकवलं माझ्या तर अजूनही कामात पडून राहिलं तुम्हाला सांगायचं. ओके देन, हे झालं. हो सर. हा, आता हे पूर्ण स्ट्रक्चर जसेच्या तसे काढायचे. जसेच्या तसे ॲरो, निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, बॉन्ड काहीच नाही चुकलं पाहिजे. एक डॉट जरी चुकला तरी ते चुकलं. समजलं काय? एक डॉट जरी चुकला तरी ते चुकलं. म्हणून माझं म्हणणं आहे की पूर्णच्या पूर्ण जसं आहे तसंच काढा ते. स्क्रीनशॉट नका काढू. पहिले स्ट्रक्चर हाताने काढा. मग लागन तर शेवटी स्क्रीनशॉट काढायचा काही प्रॉब्लेम नाही. पण पहिले हाताने उद्याच मी वह्या पाहणार आहे या क्लासमध्ये. ठीक आहे? त्याच्यामुळं तुम्ही ते काढूनच ठेवा. बरं राहील तुमच्या तब्येतीसाठी. लवकर लवकर करा. मी आलो 1 मिनिटात. हो सर. मला अजून त्याची माहिती सांगायची आहे. तुम्ही स्ट्रक्चर काढा, मग मी माहिती सांगायला येतो. त्याचं पण लावलंच नाही.
झालं का रे? हो सर. Yes, sir. चला व्यवस्थित काढा. हे पाहिजे सगळं बरोबर पाहिजे. जसे एरो मी जसे दाखवले ते त्याच पोझिशनवर पाहिजे. हा एरो इथं झाला पाहिजे कार्बनवर. हे असं नाही चालत. आहे का माझं? कसं काढलं आपण? हा एरो जर असा दाखवला चुकलं हे. दिस इज रॉंग. हा इथेच पाहिजे. कारण की ते इलेक्ट्रॉन कार्बन जवळ चालले. कार्बन जवळ बॉन्ड नाही बनून झालेला आहे त्याचा. बॉन्ड जर दाखवायचा असेल तर ते मधात दाखवा लागते अशी. आणि जर त्या कार्बनकडे चालले असेल तर ते तिकडेच दाखवावे लागतात. हा एरो पहा याची डायरेक्शन कुठे चालली? लोन पेअर पूर्ण बॉन्ड पेअर जी आहे ती याच्याकडे चालली. आणि पुस्तकात हे स्ट्रक्चर दिलेलं आहे पण इथं रॉंग आहे. प्लस दिलं आहे डायरेक्ट. त्यांनी पाहून घ्या पुस्तकातलं थोडंसं चेक करा. पुस्तकामध्ये रॉंग आहे ते रेझोनन्स. जे मी काढलं ते करेक्ट आहे 100%. झालं? आता पहा हो सर. इकडे लक्ष द्या. हा आता इकडे लक्ष द्या. आता पहा ही 1 जर पोझिशन आहे 1 तर ही 2 आहे. 2 म्हणजे ऑर्थो. मग इकडे पहा 4 वर आला. 1 2 3 4. 4 पे आया. 4 मतलब प्यारा. सेकंड पोजीशन है ऑर्थो पोजीशन. उसके बाद में ये 4 पोजीशन है प्यारा. और ये 4 5 और 6 पे गया मतलब वापस से ऑर्थो. तो जो निगेटिव चार्ज है, निगेटिव चार्ज, ठीक है, मतलब पाई इलेक्ट्रॉन जो है, निगेटिव चार्ज मतलब क्या है? पाई इलेक्ट्रॉन है वो. बरोबर है ना? तो ये जो पाई इलेक्ट्रॉन है या फिर निगेटिव चार्ज जो है वो डीलोकलाइज हो रहा है. डी लोकलाइज्ड हो रहा है. डिलोकलाइज होणे म्हणजे फिरणे. एका ठिकाणी फिक्स जो नसते त्याला म्हणतात डिलोकलाइज. ठीक आहे, डिलोकलाइज होत आहे तो. पूर्ण रिंग मध्ये फिरत आहे ना ते. तो डिलोकलाइज होते रहते ऑर्थो और प्यारा पोजीशन पे. नेगेटिव चार्ज डिलोकलाइज एट द ऑर्थो एंड प्यारा पोजीशन. तीनों स्ट्रक्चर पे से तुम लोगों को ध्यान में आता है. ये ऑर्थो पे निगेटिव है, यहाँ पे प्यारा पे निगेटिव आया और यहाँ पे ऑर्थो पे गया. मेटा पोजीशन वर, ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज होत नाही. इज दॅट क्लिअर? येस सर. हो सर. तर आता हे झालं तुमचं पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. कारण की यांनी लोन पेयर डोनेट केली होती. आता प्रश्न हा है कि ये सब करने से क्या हो रहा है भाई? बॉन्ड ऐसे ये पोजीशन में रहे या फिर ये पोजीशन में रहे. ये दोनों पोजीशन को अगर हम कंपेयर करेंगे तो ऐसे बॉन्ड रहे चाहे ऐसे बॉन्ड रहे, फरक क्या पडता रे उससे? काय फरक पडत असेल? का बरं असं होत असेल? गरज काय एवढं सगळं होण्याची? काय गरज असेल सांगा बरं मला. स्टेबिलिटी. हा, स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. काय इन्क्रीज होते? स्टॅबिलिटी. पटलं बोलणं? तर रेझोनन्सनी स्टॅबिलिटी वाढत असते बाळांनो. आणि स्टॅबिलिटी जेवढी तुम्हाला माहिती आहे, मी प्रत्येक वेळेस बोलून राहिलो. रोजच क्लासमध्ये एक वाक्य बोलतो की कोणती नॅचरल फिनॉमिना, कोणती नॅचरल गोष्ट ही अनस्टॅबिलिटी कडून मूव्ह कुठे होते? स्टॅबिलिटी कडे. हा, हे महत्वाचं आहे बरं, लक्षात ठेवायचं. आता हा झाला तुमचा पॉझिटिव्ह आर इफेक्ट. आपण काल आय इफेक्ट पाहिले, इंडक्टिव्ह इफेक्ट. आज आर इफेक्ट, हे रेझोनन्स इफेक्ट आहे. हे लक्षात ठेवा. हे ऑर्थो, मेटा, प्यारा. ऑर्थो म्हणजे 2-6 नंबरची पोझिशन, मेटा म्हणजे 3-5 पोझिशन, प्यारा म्हणजे 4 नंबरची पोझिशन. झालं क्लिअर? नाही, मोहित इंगोले नाही आहे, तो 10वीत आहे.
हो तर ते त्यांना सांगितलं होतं मी 8:25 ला जॉईंट हो जा म्हणून. किती वाजले आता? मग वेळ आहे अजून त्यांना 10 मिनिटं. ते 12वीचे आणि ते 10वीचे आणि ते गडबड तर करतीलच. झालं रे. आता निगेटिव्ह पाहून घेऊ पटकन लवकर. आता समजा हे असं आहे, पुन्हा तेच पोझिशन. तर समजा इथे NO2 ग्रुप आहे. NO2 ग्रुप. ठीक आहे. इथं त्याचा डबल बॉन्ड आहे असा. एक मिनिट थांबा गडबड नको. एक मिनिट रुको. ठीक आहे. हे NO2चं स्ट्रक्चर काढू द्या मला बरोबर. डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O. याच्यावर निगेटिव्ह. कालही काढलं होतं आपण पहा. काल पण काढून दाखवलं तुम्हाला NO2चं स्ट्रक्चर मी. ठीक आहे. याच्यावर एक इन पॉझिटिव्ह चार्ज. पहा इथं नायट्रोजनची व्हॅलन्सी किती झाली? 1, 2, 3 आणि 4. बरोबर आहे ना? म्हणून त्याच्यावर काय आला? पॉझिटिव्ह चार्ज. आणि हे तुमची कार्बनची कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. पाय बॉन्ड कॉन्ज्युगेटेड. आता काय होईल? समजा जर असं झालं की या ऑक्सिजननी आपला इलेक्ट्रॉन इकडे घेऊन घेतला. ठीक आहे. हा जर यांनी हे इलेक्ट्रॉन जर यांनी घेऊन घेतले असे समजा, तर काय होते? हा जो पाय बॉन्ड आहे इथे शिफ्ट होते असा. म्हणजे हा जबरदस्तीने इलेक्ट्रॉन काढून घेत आहे. पहा मगाशी काय झालं? तो जो होता NH2 त्याच्याकडून इलेक्ट्रॉन, हा जो NH2 होता ना त्याच्याकडून इलेक्ट्रॉन आले होते इथे, म्हणून डबल बॉन्ड बनला होता. आता इथचे इलेक्ट्रॉन ओढल्या चालले बाहेर. म्हणजे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. हा. मग काय होईल? पटपट सांगतो. आता तुम्हाला तसंच समजून जाते, काही विषय नाही. आमची 12वीची जॉईंट होणं सुरू झाले 10वीची. हा झालं. आता इथे पहा काय होईल. हा N डबल बॉन्ड होतं, याचं सिंगल बॉन्ड होईल. इकडे सिंगल बॉन्ड आहे, याच्यावर निगेटिव्ह ऑलरेडी होता, याच्यावर निगेटिव्ह राहील. इथे डबल बॉन्ड बनते आता या पोझिशनला. पटलं काय बोलणं? आणि आता पहा इथे बॉन्ड आहेच, इथे आहे, आणि आता इथचा इलेक्ट्रॉन इकडे चालला, म्हणून याचं एक इलेक्ट्रॉनचं पहा इकडे माझ्याकडे लक्ष दे. हे जो बॉन्ड आहे याच्यात या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आहे. लक्ष दे रे होई पोरा. इकडे हा जो बॉन्ड आहे याच्या या बॉन्डमध्ये या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आहे आणि या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आहे. बरोबर आहे की नाही? हो सर. हो. त्यातला हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला. आता पहा म्हणजे याचा इलेक्ट्रॉन तर याच्याजवळ आहे, पण याचं एक इलेक्ट्रॉनचं काय झालं? लॉस. म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता मगाशी कोणता आला होता? निगेटिव्ह. हा, आता पॉझिटिव्ह चार्ज येतो. हे झालं स्ट्रक्चर नंबर 1. आता काय होते? हा इलेक्ट्रॉन जो आहे हे जे आहे हे इथे शिफ्ट होते. हे तसंच राहील बाकीचं. हे इथे शिफ्ट होते. आता पाय कसं होते मग? पटापट सांगतो. 2 मिनिटाचंच काम आहे. आता काही विषय नाही. डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, निगेटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. याच्यावर पॉझिटिव्ह राहिलं त्याचा. हा ओके झालं. क्लिअर? आता पहा हा तर फिक्स आहे, याचा काही विषय नाही. हा इथं चालला, मग याचा इलेक्ट्रॉन याच्याकडे गेल्यावर इथं पॉझिटिव्ह चार्ज शिफ्ट होऊन जाईल. आता आलं का लक्षात हे? हो सर. हा. आता हा जो आहे हा इथे येणार, म्हणजे इथे डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, निगेटिव्ह निगेटिव्ह, याच्यावर पॉझिटिव्ह. हा आता बनला इथे नवीन. ठीक आहे. आणि आता इथचा इलेक्ट्रॉन, याचा इलेक्ट्रॉन इथे आला, म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. हे झालं स्ट्रक्चर नंबर 2. हे झालं स्ट्रक्चर नंबर 3. आणि आता चौथा नंबरचं स्ट्रक्चर काढतो मी इथे. आता काय होते? इथं पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह नाही. आता काय होईल? समजा हा किंवा हा कोणताही, हा इलेक्ट्रॉन इथे आणि हे इकडे. लक्षात? आणि म्हणून पुन्हा जसंच्या तसं हे सिंगल बॉन्ड N, डबल बॉन्ड O, O हा पॉझिटिव्ह,
हा होताच, हाही होता, आणि हे इलेक्ट्रॉन इथं आल्यामुळं त्याचा इलेक्ट्रॉन त्याला भेटला. ऍक्च्युअल तो याचा इलेक्ट्रॉन होता, तो आता याला भेटला. बरोबर. हा झाला निगेटिव्ह आर इफेक्ट, कारण की इलेक्ट्रॉन विड्रॉ केले गेले, विड्रॉइंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉ केले गेले म्हणून मग त्याला म्हणतात निगेटिव्ह इंडक्टिव्ह, आपलं निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. ते खूप महत्वाचं आहे, करून ठेवा. पाहू, नाही समजलं असेल तर उद्या क्लासमध्ये बोलता येईल, काही विषय नाही. चला आता लवकर ठेवा, माझी 10वीची बॅच आहे. हे हे पहिले लिहून घ्या. ठीक आहे. काढून घ्या, मी थांबतोय. ते स्ट्रक्चर काढणं खूप जरुरी आहे, आणि काढणे झाले की मला सांगा. स्क्रीनशॉट नका काढून ठेवू. लिहिलं गेलं पाहिजे हातातून, आणि उद्या वया मी पाहणार, हे पक्का आहे. चार्जेस महत्वाचे रे, चार्जेस जिथं जे पाहिजे तिथे तेच पाहिजे. याच्यातही पहा, पॉझिटिव्ह चार्ज कुठं डिलोकलाइज झाला, ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो. लक्षात, ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो पोझिशनवर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज डिलोकलाइज झालेले आहेत. तेवढं लक्षात ठेवजा. त्याचे मग इम्पॉर्टन्स काय मी सांगतो नंतर तुम्हाला. झाले सर. हा, चला पटापट काढा बाकीच्यांनी. आता फक्त एकच टॉपिक राहिला शिकवायचा, हायपर कॉन्ज्युगेशन. मग लेसनच संपला. हा महत्वाचा लेसन आहे, बरं. खूप बेसिक कन्सेप्ट आहेत केमिस्ट्रीचे, पण इझी आहे, कठीण नाही आहे. सोमवारच्या टेस्टचा चांगला अभ्यास करा. ठीक आहे, जबाबदारीने अभ्यास करा, आणि प्रत्येकच विषयाच्या टेस्टचा अभ्यास करत राहता. नुसतं असं नाही की बघ एकच विषय घेऊन बसायचा, मला बायोलॉजी आवडते म्हणून बायोलॉजीच घेणार, मला केमिस्ट्री आवडते म्हणून मी केमिस्ट्री अभ्यास करत बसणार, असं नाही. चारही विषय महत्वाचे. जसे आई वडिलांना लेकरं सारखे, तसे विद्यार्थ्यांना विषय सारखे, सब्जेक्ट सारखे. एवढं लक्षात ठेव जा. ठीक आहे, चला करा बंद.